पुण्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रचार रॅली आयोजित करण्यात आली। शिवसेना, युबीटी आणि मनसे उमेदवारांसाठी राज ठाकरे मैदानात उतरलेले आहेत। शेवटच्या दिवशी राज ठाकरेंची पुण्यामध्ये प्रचार रॅली आयोजित करण्यात आली आहे। आताची महत्त्वाची बातमी, पुण्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रचार रॅली आयोजित करण्यात आलेली आहे। शिवसेना, युबीटी आणि मनसेच्या उमेदवारांसाठी राज ठाकरे मैदानात उतरलेले आहेत। अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे। निलेश, आज राज ठाकरेंची प्रचार रॅली होणार आहे शिवसेना, युबीटी आणि मनसेच्या उमेदवारांसाठी। काय अधिकचे अपडेट्स आहेत आणि त्याचबरोबर इतर राजकीय पक्षांच्या कशा पद्धतीने प्रचाराच्या सभा आपल्याला पाहायला मिळणार आहेत? नक्कीच स्वतः जर बघितलं तर ठाकरे बंधूंनी गेले काही दिवसांपासून मुंबईमध्ये ठाम मांडून बसले होते। मात्र आता त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये आपला जो मोर्चा आहे तो पिंपरी आणि पुणेसाठी वळवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आज जर बघितलं तर राज ठाकरे यांची रोड शो आहे आणि जे त्यांचे उमेदवार आहेत म्हणजे मनसेचे आणि ठाकरे शिवसेनेचे जे उमेदवार आहेत त्या प्रत्येक उमेदवारांच्या वार्डमध्ये फिरून ते रोड शो करणार आहेत। तर दुसरीकडे जर बघितलं तर अजित पवार आणि सुनील तटकरे हे सुद्धा या ठिकाणी आता प्रचाराच्या रॅल्या आणि सभा घेताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि तिसरी बाजू जर बघितली तर भाजप जे आहे ते भाजप स्थानिक लेवलचे जे नेते आहेत ते आता प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। अशा तीन महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आज पुण्यामध्ये पाहायला मिळणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे आज 9:30 वाजल्यापासून राज ठाकरे जे आहेत ते पुण्यातल्या महत्त्वाच्या नेते जे असतील आणि रोड शो असतील याला सामोरं जाणार आहेत। जास्तीत जास्त उमेदवार जे आहेत ते मनसे आणि शिवसेनेचे कसे येतील यांचं त्याकडे लक्ष आहे आणि जे नाराज उमेदवार आहेत त्यांची मनधरणी कशी करता येईल याच्याकडे त्यांचं महत्त्वाचा भूमिका त्यांनी ठेवलेली आहे। त्यामुळे आज जर पुण्यामध्ये जर बघितलं तर 5:30 वाजता हा प्रचार जो आहे तो थंडावणार आहे। त्यासाठी आता मनसे असतील, राष्ट्रवादी असतील, भाजप असतील या सगळ्यांनी ताकद लावलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि काही वेळातच आता या ठिकाणी राज ठाकरे जे आहेत त्यांच्या रोड शोला सुरू होईल। खरं तर राज ठाकरेंनी शेवटच्या टप्प्यामध्ये पुणे का ठेवलं याचाही या ठिकाणी विचार केला पाहिजे, कारण शेवटच्या टप्प्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी असतात। प्रत्येक उमेदवार आणि जे मतदार आहे ते आपल्या नेता काय सांगतो ह्याच्याकडं महत्त्वाचं लक्ष लागलेलं असतं। त्यामुळे आता पुण्यामध्ये येऊन राज ठाकरे नक्की काय मार्गदर्शन करतील आणि प्रचाराची जी धुरा आहे ती कुठल्या पद्धतीने त्या हँडल करतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अर्थात भोंग्याचा विषय जो आहे तो अगदी पुणेकरांना या शेवटच्या दिवशी काय साथ घातली जाते हेही पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद निलेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।